डोंगराच्या या कुशीत पावसाच्या या थेंबात आपलं आयुष्य क्षणभर थांबतं आणि इथे निसर्ग एक वेगळाच धडा शिकवतो की खरी शांती, खरी ऊर्जा ही शहरात नाही तर इथेच मिळते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तर आज आपण चालू एका स्पेशल ठिकाणी नियर बाय पुणे. तर ते तुम्हाला लवकरच कळेल की आपण कुठे चालू आहे आणि आपण काय काय करणार आहे. तर जाता जाता एक छानसं स्वीट कॉर्न आपण घेतलेला आहे. पुणेकरांची एक समस्या कायमची आहे. वीकेंड आला की शहराबाहेर पळून जायचं असतं, पण प्रश्न असतो की कुठे जायचं. लांबच्या ट्रिपला टाइम नाही आणि शहरामध्ये बसून वीकेंड मारायचं नाही. हाच शोध मला घेऊन आलाय या छोट्याशा पण जादुई जागी. तर फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचलो आहे केरबाच्या वाडीला. पुण्यापासून फक्त तासाभराच्या अंतरावर 10 एकरामध्ये पसरलेलं हे ठिकाण. ढग डोंगरावर टेकले की इथलं सगळं वातावरणच बदलून जातं. प्रवास म्हणजे हाच नवा श्वास. खूप छान माझ्या आवडीची गोष्ट मला कळाली आहे. तर इकडे ना रुद्राक्षाची झाडं आहेत. वाव. आणि तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात बघणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. चला. तर फ्रेंड्स, हे आहे माझे प्रिय महादेवाचे रुद्राक्षाची झाडं. वाव. मी आयुष्यात पहिल्यांदा बघते यार. म्हणजे असे दिसतात हे मला माहिती नव्हतं. इथे खोल्या फक्त 6 आहेत आणि कदाचित हीच याची ब्युटी आहे. गर्दी नाही, फक्त शांतता. खिडकीतून बाहेर बघितलं की डोळ्यांना दिसतो तो फक्त हिरवा रंग. आणि हो, जेवण ते तर असं आहे की पोट भरल पण मन भरणार नाही. आणि डाएट तर विसरायलाच झालं. प्रत्येक पावसाचा थेंब आपल्याला आठवण करून देतो की आपणही निसर्गाचा एक भाग आहोत आणि प्रवासाशिवाय आयुष्य कधीच पूर्ण होत नाही. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट टाकायला विसरू नका आणि आय अमृता स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा.